मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या राऊंड नंतर आमची मतं मोजलीच नाहीत, अनिल परबांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, परबांचा राग। मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणीत कथित गैरप्रकार प्रकरणी मतमोजणीनंतर मोबाईल बदलले, अनिल परबांचा आरोप। तर मोबाईल कोणी वापरावा याचा नियम देशभर सारखा असावा, परबांचं मत। मुंबई उत्तर पश्चिम निकालाविरोधात कोर्टात जाणार, कोर्टाकडे फेर मतमोजणीची मागणी करणार, अनिल परब यांचं वक्तव्य। निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसतं तर 40 जागाही आल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। उत्तर पश्चिम मुंबईमधला लोकसभेचा निकाल हा आदर्श घोटाळा, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप। रवींद्र वायकरांचा निकाल रहस्यमय आणि संशयास्पद, वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा, खासदार संजय राऊत यांचं आवाहन। ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल। मतमोजणीच्या दिवशी नेस्कोतल्या मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रामध्ये विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप। आषाढी कार्तिकी निमित्ताने पंढरपूरला निघणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा पुढाकार। 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पूजेचा मान दिला जाणार, सूत्रांची माहिती। ठाणे ग्रामीण पोलिसांचे 119 पदांसाठी 7019 अर्ज प्राप्त। ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान 1015 महिला अर्ज प्राप्त। मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटच्या चकाला स्ट्रीट परिसरामध्ये भीषण आग, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातील आरती ड्रग्ज कंपनीला भीषण आग, ब्लास्ट झाल्यावर कारखान्याला आग लागल्याची माहिती। पालघरमध्ये केमिकल स्टोरेज केलेल्या केमिकलने पेट घेतल्यामुळे भीषण आग, अग्निशमनच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल, सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं। पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता। धामणी, कवडास आणि बांद्री या तिन्ही धरणांमध्ये एकूण 23% पाणीसाठा शिल्लक, पाणी कपातीची झळ जिल्ह्यातल्या नागरिकांना बसणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5.42% पाणीसाठा शिल्लक, त्यात पावसाने उघडीप दिल्यानं मुंबईकरांमधील पाणी कपातीचं संकट आणखी गडद होण्याची शक्यता। मुंबईच्या कुर्ला, टिळकनगर, नेहरूनगर भागात दरवर्षी पाणी साचण्याची समस्या होते, मात्र यंदा ही गंभीर स्वरूपाची समस्या होणार नाही, आमदार मंगेश कुडाळकर यांना विश्वास। मुंबईतील सीसी रोडच्या कामांना ठेकेदाराकडून विलंब, आतापर्यंत केवळ 15% कामं पूर्ण करा, कंत्राटदारावर कारवाई करा। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांचं महापालिकेला पत्र लिहित कारवाईची मागणी। मीरा रोडच्या वोखाड रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, धमकीच्या फोननंतर बॉम्ब निकामी, पथकाने डॉग स्क्वॉडकडून हॉस्पिटलची तपासणी। ईदीमुळे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक, दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी। दुर्गाडीवरील आंदोलन हे मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडून आरती करत एकनाथ शिंदे यांचा निषेध। ईदमुळे दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यास बंदी असतानाही ठाकरे गटाचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनासाठी गडावर, त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबईत बकरी ईदचा उत्साह, अनेक ठिकाणी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी, नमाज अदा करत मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा। मुंबईतल्या प्रसिद्ध मिनारा मशिदीत बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांची गर्दी, गळाभेट घेत एकमेकांना दिल्या ईदीच्या शुभेच्छा। मीरा रोडच्या काशीमीरा येथील आणखी एका सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वादंग, पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण। भिवंडीमध्ये बकरी ईदचा उत्साह, कोटरगेट, दिवानशाह दर्गा, आसबीबीसह अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदची नमाज अदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।